काय प्रेम असतं काहीच कळलं नाही. पण त्यांनी तो चौकोन तेवढं ते हे करून ठेवलेलं होतं की या एरियात ग्रेव्हयार्ड्स नाही आहेत. आमचं विश्रांतीचं स्थान स्ट्रे व्हिलाच असेल. आम्ही आयुष्यभर इथंच राहू, इथंच जगून इथंच रेस्ट इन पीस राहू. चौकशी केल्यावर तुकड्या तुकड्यांना माहिती कळली. मामा गेल्यानंतर पप्पांनी खूप कष्ट करून घर उभं केलं. अगदी डिझाईनप्रमाणे घर तयार केलं. ते कायम त्या मजुरांना आतनं बाहेरनं सांगायचे, हे असं पाहिजे, हे असं पाहिजे. आणि तसं झालंय का नाही तिघा चौघांना बघायला लावायचे. आणि त्यांनी सांगितलं की सागवानी दरवाजा ही माझी मर्यादा आहे. ती माझी स्ट्रेस आल्याशिवाय मला ओलांडता येणार नाही. आणि या आमच्या स्वप्नातल्या जगात आम्ही कायमस्वरूपी राहणार आहोत. म्हणून त्यांनी स्वतःची ग्रेव स्वतः तयार केलेली होती. गंमत अशी दोघांकरता एकच कॉफीन आम्हाला वापरावी लागली. इतके घट्ट प्रेमाने ते एकमेकांच्या मिठीत विसावलेले होते. त्यांच्या त्या प्रत्येक ह्याच्यात त्यांनी म्हणजे गावकऱ्यांकडनं कळलं त्यानुसार हा माणूस झपाटल्यासारखा ती पायवाट तयार करत गेला. त्या पायवाटीवर त्याने ती सुंदर सुंदर फुलांची झाडं लावली. रोज तो वाट बघत असताना आबोलीचे गजरे तयार करायचा. दुसऱ्या दिवशी ती समुद्रात सोडून द्यायचा. खरंच प्रेमात माणूस किती अखंड बुडतो ना. तसं झालं होतं मायपप्पाचं. स्ट्रेसा आणि विल्यम यांचं घर, त्याला नाव काय असणार, स्ट्रेव्हिल. तेच नाव घालायला आहे. बघता बघता त्यांच्या लक्षात आलं की वाईनची बॉटलही संपत आलेली आहे. बराच वेळही उलटून गेलाय. ती म्हणली, चलो बच्चे लोग खाना खाओ और सोने के लिए जाओ, मुझे सुबह जल्दी काम पे जाना है. दोघांनी आज जाऊन बघितलं. मस्तपैकी सोड्याचं कालवण, म्हणजे जो जो मेनू त्यांनी दत्ताच्या याच्यात हॉटेलमध्ये एक्सपेक्ट केलेला होता तो मेनू तिथं तयार होता. दोघंही जेवले, त्याच्यावर एक एक सोलकढी मारली आणि झोपायला गेले. मस्त रात्र रंगली होती दोघांची. कधी नव्वत दोघांना असा अनुभव आला, बस गात्रन गात्र थकली. पहाटे कधीतरी झोप लागलेली होती. साधारणतः 6-6:30च्या दरम्यान दिवस उजाडायला लागला होता. अशा वेळेला दरवाजा जोरात वाजला. जोरात वाजल्यावर अवनी डचकून उठली. तिच्या एक सेकंद संदर्भच लागला की आपण कुठे आहे काय. मग तिच्या लक्षात आलं, हो काल आपली बियरही झाली, वाईनही झाली, डबल ह्याच्यात आपण मस्त झाली आहे झोप. आता दरवाजा मेरी मॅडम वाजवत असतील. पटापटा तिनं उठली, आवरली, तोंड धुवायला पळाली आणि आले आले कोण मेरीला सांगितलं. त्यावेळेला मेरी जाऊन हॉलमध्ये जाऊन बसली. तिनं ह्यालाही उठवलं. पळत पळत आवर पटकन, त्या बाईंना परत सकाळी कामाला जायचं असेल तर म्हणून ते दोघे तोंड धुवून पटकन बाहेर आले. तसं मेरीने सांगितलं, मेरी अर्णव एक छोटा सा काम करेगा क्या. तो म्हणला, हाँ बोलो. नहीं, दूध फटा, सुबह दूध फटा. या ऐसा कर, तू मेरी मोटरसाइकिल लेके जा और नीचे से दूध लेके आ. तो म्हणलं, पण काळजी करू नको रे बाळा,
तू इथून उतरला, जिथं तुझी जीप लावली आहे त्याच्या पुढं अर्धा फरलांग गेलास की एक डाव्या हाताला छोटी पायवाट आहे. त्या पायवाटीनं आत गाडी न्यायची. एक 5 मिनटं तुला गाडी चालवावी लागेल. भोलारामचं दुकान लागेल. भोलारामला सांगायचं की मी मेरी मॅडमकडनं आलेलो आहे, मला दूध द्या. तुला पैसेही तो मागणार नाही. फक्त दुधाचे किटली भरून घ्यायचं, किटलीत दूध भरून घ्यायचं आणि वर यायचं. मी तसं पण चहाची सगळी तयारी करून ठेवते. तर म्हणलं ओके, नो प्रॉब्लेम. तुला चालवता येते ना? तर म्हणलं हो, माझ्याकडं घरी 2 मोटरसायकल आहेत, एक बुलेट आहे, एक मोटरसायकल आहे. ठीक आहे. मग तिनं किल्ली फेकली त्याच्याकडं आणि किल्ली उचलली, बाहेर काय गाडीकडं निघाला. तशी मेरी हसली, म्हणली अवनी बस इथं. तसं पण तो असतो पण काळा चहा प्यायचा आहे, म्हणजे बिन दुधाचा चहा चालणार आहे का तुला? म्हणजे नको, वाट बघू ना, दोघंही हे केलं पिऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. दोघांनी तसं फायनल केलंय म्हणलं काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला थांबता येईल 15-20 मिनटं. ती म्हणली हो निश्चित थांबता येईल. एवढं बोलत असताना अर्णव किक मागून निघून गेला. जसा अर्णव किक मारून निघून गेला तसं मेरीनं सांगितलं, अवनी ही जी पायवाट आहे ना, ही पायवाट दरीवरनं येते आणि दरीच्या मधल्या भागात जिथं तुम्हाला पायवाट होती ना असं वाटलं, तिथं तो भाग तुटलेला आहे. कसं शक्य? आम्ही आलो ना चालत. नाही, मी तीच सांगते ना, तुम्ही चालत नाही आलात, तुम्हाला इथपर्यंत आणलंय. आता याच्या पुढं तू या घराची केअरटेकर असशील. तो एक 30 सेकंदानंतर त्याला तुला त्याची किंचाळी ऐकू येईल. तो गेला असेल विलीबरोबर. अवनी थक्क होऊन तिच्याकडं बघत असतानाच स्ट्रेसा अशी जस्ट हवेत विरघळून गेली आणि ती जशी स्ट्रेसा हे झाली तसं त्या घराचं रूप बदलायला लागलं. धुळीचे थर साचले घरावर. ती बसली होती, त्याच्या आसपास सगळं कचरा जमा झाला. व कोळिष्टिका आली, जळमटं आली. ती एकदम किंचाळली आणि विशुद्ध पडली. ते दोघं गेटपाशी येऊन उभा राहिले होते. हु इज देअर असा आवाज टाकत होते. तेवढ्यात स्मिता म्हणली, सर्वेश आपण आलो इथपर्यंत, आत जाऊन बघू ना. हु इज देअर, कोण आहे तिकडे? दोघांनी हिंमत करून दरवाजा ढकलला आणि व्हरांड्यात आले. आसपास नजर फिरवल्यानंतर त्यांना फक्त एक दिसलेलं होतं की या सगळ्या सुंदर घरात ती ग्रेव्हयार्ड काय केलेलं होतं. स्ट्रेविल चांगलं चकचकाट दिसत होता. एकच लाईट पेटलेला होता. त्यांनी तो लाईट बघूनच ते तिथपर्यंत पोचलेले होते. दरवाजा ढकलला, बघितलं अंधार आहे पण थोडं थोडं दिसतंय. स्मिता म्हणली, सर्वेश असं कर, तू डाव्या बाजूला जा, मी उजव्या बाजूला जातो, काय काय खोल्या ते तरी कळेल. दोघांनी हातातला लायटर पेटवून आपल्या दिशेने कूच केली. उजव्या बाजूला बेडरूम होतं, डाव्या बाजूला स्वयंपाकघर होतं. दोघं त्यातनं समोरच्या खोलीतनं समोरासमोर आले, बरोबर मध्यावर येऊन थांबले. मध्यावर येऊन थांबलेलं असताना त्यांचं असं टीपॉयला पाय लागावा तसा लागला, म्हणून त्यांनी असं खालती ती लायटर नेऊन बघितलं तर सर्वेशच्या ब्रँडचं सिगरेटचं पॉकेट होतं. त्याला एक सेकंद मोह झाला, ओढावी का, म्हणून ते पहिले आहे कोणाचं काय ते तर बघू म्हणून थांबत असतानाच अचानक लाईट आले आणि दारात उभा राहिलेल्या एका 60च्या वृद्ध महिलेनं आवाज टाकला, वेलकम, वेलकम टू स्ट्रेविला.
मी अवनी या घराची केअरटेकर. ते पाकिट तुझ्याकरताच आहे बाळ, ओढ सिगरेट ओढ. तेवढ्यात भानावर आलेली स्मिता म्हणली, हां मॅडम, मी सर्वेश, हा स्मिता. ती हसली. नाही ग, तू स्मिता, तो सर्वेश. नमस्कार.